खासदार उन्मेष पाटील यांनी आज भाजपला रामराम करत ठाकरे गटाचं शिवबंधन हाती बांधलं आणि त्यांच्यासह नगराध्यक्ष करण पवार आणि जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। एका भावानं धोका दिला तर दुसरा भाऊ म्हणजे शिवसेना आपल्या पाठीशी आहे असं उन्मेष पाटील यांनी म्हटलं। आपण प्रामाणिकपणे काम केलं, मात्र आपली अवहेलना करण्यात आलेली असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली। समोरचं आव्हान तसं मोठं आहे। आज सत्ता आहे, पैसा आहे, दबाव तंत्र आहेत, वेगवेगळे कृत्य आहेत, नैसर्गिक स्पोर्टली जसं आपण राजकारण केलं पाहिजे तशी त्यांची कृती नाही, त्यांच्याकडे वेगवेगळ्या कृत्या आहेत। तरी आम्ही संजय राऊत साहेबांना डोळ्यासमोर आदर्श ठेवून कुठल्याही दबावाला, कुठल्याही किती मोठं आमच्यासमोर काही आव्हान जरी उभं केलं तरी आम्ही त्याला सामोरे जाऊ आणि ही निवडणूक त्या ठिकाणी लढून जिंकूनच दाखवू। साहेबांनी जो आज आम्हाला शिवबंधन त्या ठिकाणी बांधला आहे, या शिवबंधनच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपल्याला पुढे जायचं आहे। त्यामुळे या धारीतल्या शुक्राचार्यांचा त्या ठिकाणी नामोल्लेख करत विनाकारण कटू आणि गडूळ राजकारणाचा भाग मला व्हायचं नाही, त्या माळेचं मणी मला व्हायचं नाही की ज्यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये राजकारण गडूळ करून ठेवलंय। हा त्यांचा निर्णय वैयक्तिक आहे। मला वाटतं एकनिष्ठता हा माणसाचा सगळ्यात मोठा गुण असतो। तो भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही कायम जोपासला आहोत आणि जोपासलेला आहे। शरीराने तिकडे आहे, मनाने नक्की इथं जुळलेलं असेल असा आजही मला विश्वास आहे। एक मोठं आव्हान असणार आहे भावाचं, आपल्याला भावाचं एक मोठं आव्हान असणार आहे। आता काही हरकत नाही आहे, युद्धभूमी आहे, युद्धावर लढण्याचं काम असं प्रत्येकजण आपल्या पद्धतीने युद्ध लढत असतं, त्या पद्धतीने आम्ही हे युद्ध लढू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।